नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या 21 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पौर्णिमा क्षितिजाला घ्यायला आलेली असते. त्यावेळी आता ती तिला म्हणते, मी माझी पर्स घेऊन आले, तोपर्यंत तू इथेच थांब, असं म्हणत आता ती क्षितिजाला तिथे एकटीलाच सोडते आणि येते. तर आता रागिनी एका गाडीमध्ये बसून येते आणि ती तिला तिथून उचलून घेऊन जाते. खरं तर हा पौर्णिमा आणि रागिनी यांचाच प्लॅन असतो. त्यानंतर आता पौर्णिमा बलदेवला म्हणत असते, मी तिला खाली तिथेच थांब म्हणलं होतं आणि मी म्हणाले माझी पर्स घेऊन येते, परंतु मी जेव्हा तिथे गेले तेव्हा क्षितिजा तिथे नव्हती. तर बलदेव म्हणतो, रागिनी पटवर्धनने तर क्षितिजाला नेलं नसेल ना. त्यानंतर आता आकाश म्हणत असतो, क्षितिजाच्या नखाला जरी धक्का लागला ना तर मी यावेळी आत्याला खरंच मारेन, खरंच जीव घेईन मी तिचा. खरं तर बलदेव आणि आकाश हे दोघे फोनवर बोलत असताना आकाश हे सगळं म्हणत असतो आणि त्यावेळीच आता बलदेवला एक मेसेज येतो. तर तो आकाशला म्हणतो, एक मिनिट होल्ड कर, एक मेसेज आला आहे. आणि बलदेवला असा मेसेज आलेला असतो की क्षितिजा माझ्या ताब्यात आहे, ती जिवंत राहावी असं वाटत असेल तर उद्या सकाळी 10 वाजता आकाश आणि भूमीला गावदेवी कंपाऊंडच्या मागे पाठव. ते तुरुंगातून पळालेत आणि घरच्यांच्या संपर्कात असणार हे मला माहिती आहे. वेगळं सांगायला नको की फक्त आकाश आणि भूमी दोघांनीच यायचं आहे. पोलिसांना कळवण्याची चूक केली तर क्षितिजाचा जीव जाईल. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.